तुमचा कसा आहे माहिती आहे, तुमचा कसा आहे माहिती आहे काय, दुकान हरभऱ्याचा आणि रुबाब सावकाराचा, अशी परिस्थिती तुमची झालेली आहे. तुम्ही तुमच्या बायकोचा वाढदिवस फुलाफुलांनी साजरा केलात, माझा काय म्हणणार नाही, पण ती फुलं नक्की गुलाबाची नव्हती ना. त्या गुलाबाच्या फुलांच्या त्या टक्काच्या असतात काय दया त्या तिथपर्यंत मान्य आहे नका. बायकोचं वाढदिवस फुलांनी काय आणखी कसं चांगलं चांगलं 5 स्टार मध्ये नेऊन करा, पण त्याच बायकोची इज्जत तुम्ही नंतर समाजात काढलात की म्हणता माझ्या बायकोन पाककलेमध्ये नंबर काढला, आणि नंबर काढल्याबरोबर बायको बोलवला नाही, बरोबर बुवांगा सुद्धा बोलवला नाही. बुवा म्हणतात माझा काय काम आहे, पण आयोजक ऐकूक तयार नाही, म्हणतात चला स्टेजवर गेल्यानंतर म्हणतात माझ्या बायकोन नंबर काढला नाही, तिचा सत्कार करा, माझा कसा करतात. तर त्यांनी सांगितलं नाही, तुमचा सत्कार ह्याच्यासाठी करता, तुमचा सत्कार ह्याच्यासाठी करता की बायकोन ज्या काय 10 वर्ष तुम्ही बनवला त्या खालास आणि कसा पतवला. म्हणजे ह्या माणसात तुमच्या सर्वांसमोर बायकोचा वाढदिवस साजरा केला आणि त्याच बायकोची इज्जत सुद्धा हे काढला नाही माणसात. त्या दुतोंडा असता बघा, दुतोंडा गावाकडे गांडूळ नंतर बारीक दुतोंडा असताना त्या ह्या आहे, केसाळ्याला दुतोंडा आहे. म्हणजे चांगला तर चांगला बोलावं, नाही तर वाईट बोलावं. माझी बहीण आहे ती आणि तिची इज्जत तुम्ही 4 गावात सांगता, तिला जवान बनवणार, चांगली सुगरण आहे, आणि हो माणूस तुमच्या फक्त टाळ्या मिळवण्यासाठी बायकोची इज्जत करता. तू खरोखर बुवा म्हणून लायकीच नाही तुझी बुवा. आणि सांगता या वाढवू गावा म्हणता, वाढवू गावा भात सोडून बनवित नाही कोण. अरे बुवा आम्ही सुद्धा वाढवू शकता, या ठिकाणी जमलेले प्रत्येक जण पुरुष वाढवू शकतात, पण तो अलंकार आहे महिलांचा आणि तो अधिकार फक्त महिलांनाच दिलेला आहे, आणि त्यानेच वाढवला पाहिजे बुवा. सगळ्यांनी तर वाढवला नाही तर कसा दिसत. म्हणजे महिलांच्या डब्यात कोणी चढायचं आणि जेंट्सच्या डब्यात कोणी चढायचं, आता एसी सारखाच होईल, काहीतरी फरक आहे ना. मग ती एक काम करा ना तुम्ही, आता महिलांसारखे केस वाढवला, उद्यापासून तुम्ही साडी पण नेसून या, आमचा काय म्हणणार ना. समजा तुम्ही जो पॉइंट बोला भरकटते का नाही, हम जिधर के उधर ही है, क्योंकि छत्रपती शिवाजी महाराज म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र भूमीमध्ये आलोय. तुम्ही सांगतात पवारांनी वाटोळा केला, त्यांचा राजकारण त्यांच्याकडे राहिला, पण त्यांनी वाटोळा तरी केला नाही, तुम्ही काय केला. काही असून दे, पण त्या माणसाने पावसामध्ये भिजला आणि भले का किती पण वर्षात टिकून दे, पण त्यांनी केला नाही होतं की नाही हो. कोणाक विसरून चालत नाही. आज कोणाकडे भावात कापूक निघालो आहे. एका घरात 4 झेंडे झाले, 4 पक्षाचे झेंडे झाले, आणि तुम्ही तुमचा काय सांगता, इलेक्शनला होईल आणि तो येईल, त्यांच्याकडे राहून द्या. आपला नको पक्ष, आपलं एकच पक्ष, तो म्हणजे रामकृष्ण हरी, आणि आमच्या पक्षाचा नेता म्हणजे तो पंढरीचा पांडुरंग आहे किंवा पंढरीचा पांडुरंग आहे. त्याच्यावरती दुर्लक्ष ठेवा. आपल्याला राजकारण नको, कारण आज चांगला कार्यक्रम चाललाय, हा संघटना मजबूत आहे बघा, आणि संघटनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम चाललाय. बुवा तुम्ही एक शब्दाने बोललात, तो खटकला ते मी सांगणार, कारण मी पवारच आहे शेवटी. तुम्ही काय सांगितलात की आहे पोरग्यावरती लक्ष ठेव, पोरग्यावरती लक्ष ठेव, नाही तर म्हणता रूपक विनायक आणि आकाश. गुरुजी मग तुमका रूपक आकाश आणि विनायक समाप्ती, म्हणजे हे 3 वाजवी म्हणजे काय तुमका काय. आता तुम्ही तुमचा काय ते बघून घ्या, मी काय बोलणार नाही. पण माझ्या वाद्यांची नावं घेऊ नका. माझं काय कोणतं पण वाद्य असते बुवा त्यांच्यापर्यंत जाऊ नका, कारण ते आमच्यासाठी आहे, ते आज वाद्य आहे. म्हणून आता माझा समजा काय झाला बुवा, माझा समजा काय झाला तरी समजा मी स्वर्गात गेलोय, तर मी एकटो जाणार आहे काय नाही. ते जाऊन एकटो काय करणार, मग मी का रेडो पाठवणार यमाड बसून, ते का पहिलं घेऊन ये केसावाल्या. आता हे इले आम्ही 2 जण काय करणार, तबलजी हवे ते काय सुद्धा बोलवणार, आणि तबलजी येऊन सुद्धा जर कोरसवाले नसतील तर मग काय करणार, चला कोरसवाले तुम्ही सुद्धा. आणि हे सगळे इल्यानंतर आमका साऊंड तर लागतच ना. साऊंड झालो, विषय झालो, ऐकू पण तरी हवा सगळ्यांनी चला. आणि मग कोकण महोत्सव भरूया ठिकाणी गंमत झाली. पण बुवानी मगाशी सांगितलं बघा की म्हाळ, आजकाल म्हाळ घातलं जातात. वाडीवरती एक वाटाणू 4 शिटकुना पापडाचे फुरो करून घालतात, त्याच्यावर डाळ अशी उडवतं,
पोट ना बुडाला बुडाला सारखं करतो तो आणि ती वाडी नेऊन मग नाळ्यावर ठेवतो. आता त्या दिवशी मी आमच्या वडिलांचा वर्षश्राद्ध होता बुवा. काय कपाळ लिहतात आपला कर्मा. एवढा अभ्यास केला असतं 3 वेळा नापास झाला होतो माणूस. त्या मी न लिहिता सांगते बुवा, ही मेमरी पाहिजे. नुसतं आपण ही लिहिताय 3 वेळा काय एका तिसरीत नाही पहिलीच्या वर्गात ती पोरा पुन्हा चांगली उत्तरं देतील नाही का. तर माझ्या वडिलांचं वर्षश्राद्ध होतं आणि मी मुंबई सारख्या ठिकाणी चाळीमध्ये राहतो. हे आपले फुलाफुलाने साजरं करतात. त्यांचा फुलांचा बिझनेस आहे पण मी साधो माणूस आहे हो. चाळीमध्ये राहते. सकाळी उठल्यानंतर कामावर जाऊच्या अगोदर वाडी बिडी तयार केला माझ्या मिसेसने. चांगली सुगरण आहे. यांच्यासारखं काय माझा पाककलेत भाग घेत घेऊ देत नाही ती का. चांगली सुगरण आहे. तिने वाडी वगैरे तयार केली. ती वाडी मी अशी पत्र्यावर ठेवलंय. बाजूक आमच्या मिश्रा राहता. मिश्रा माझा चांगला मित्र आहे. कोणाच्या भावना दुखवत नाही. मिश्रा राहता माझा चांगला मित्र आहे. त्याने बघितलं म्हणतो हे पवारवा का करत है. हे पवारवा का करत है. मैं बोलो बाबा का करत नहीं है. ये हमारे पूर्वज को वाड़ी रखत है. पूर्वज को हमारे वाड़ी रखत है. तो बोलतो ये वाड़ी रखने से क्या होता है. बोलता हमारा पूर्वज आता है कावले के रूप में. कावले के रूप में आता है. वो वाड़ी खाता है और निकल जाता है. झालं मी त्या सांगितलंय त्या कानी गडबडीत कामावर निघून गेलोय. संध्याकाळी येईल घराकडे बघते ते हो पत्रावर बसलेलो मिश्रा. मिश्र पत्र म्हटलं ए मिश्रा का हुई गवा. तो म्हणता का हमने भी हमारे पूर्वज को वाड़ी रखा है. बोलो वाड़ी रखा है सुबह से रखा है तो अभी खाके निकल जाएगा ना. नहीं नहीं पवारवा तुम्हारा तो गांव 500 किलोमीटर है. वो सुबह आके चला गया. हमारा तो 2-2 हजार किलोमीटर है. अभी 3 दिन लगेगा. बर म्हटलं पत्र्यावरती काय लिहितं काय कळतच नाही. काय कविता एखादं मी काय म्हणतोय हो हो मी जसे आता तयार केले 2 वळी तशाच म्हणून दाखव बघूया. आवडतं भारी ते कवी आहेत. आता बघा कसे भारी एकदम सांगते. तर अतिशय सुंदर बुवानी सांगितलं या ठिकाणी बघा की आई आणि बाबा त्या पंढरीच्या पांडुरंगाला त्या विटेवरती उभं करण्यामध्ये कोणाचा हात असेल तर भक्त पुंडलिकाचा. त्या भक्त पुंडलिकाने काय केलं होतं बाळा. जोरात बोल. आई वडिलांची भक्तीने सेवा केली होती. भक्ती कशाला म्हणतात आणि सेवा कशाला म्हणतात. आई वडिलांची पुंडलिकाने सेवा केली होती. त्या सेवेवरती भाळून प्रत्यक्ष देवादिदेव पांडुरंग कुठे आला होता. पुंडलिकाच्या घरापर्यंत आला होता. तुम्ही पंढरीला जा तिरुपतीला जा काशीला जा माझं म्हणणं नाही. त्या तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी गेलंच पाहिजे. पण ज्या देवांची सेवा केल्यानंतर जर देव आपल्या घरापर्यंत येत असेल तर प्रथमतः कोणाची सेवा केली पाहिजे. आपल्या घरामध्ये जे 2 दैवत आहेत आई आणि बाबा त्यांची सेवा करा. तुमच्या घरापर्यंत देव आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरापर्यंत देव आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरापर्यंत देव आल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही नको ते हे रामदेव बाबा वगैरे नाव घेतात. कोणाचं घेऊ नका. आपल्या बाबाचं नाव घ्या ना अभिमानाने. संजय वासुदेव पवार जनार्दन अर्जुन पेडणेकर. ते ह्या सांगूता टाकून ह्यो जन्या जन्या म्हणता शाळेमध्ये. जन्या अरे काय जन्या आणि फण्या काबुलीनी तन्या. तर आपलं अभिमानाने नाव सांगा. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांचं नाव सांगा. कशाला हवे रामदेव बाबा कशाला हवे आसाराम बापू. आपल्या घरामध्ये जे 2 दैवत आहेत आई आणि बाबा त्यांची सेवा करा. त्यांचे चरण धरा. इतर कोणाचे चरण धरण्याची गरज पडणार नाही. हे मी नाही सांगत आहे. हे प्रत्यक्ष देवादिदेव पांडुरंगाने सांगितलंय. हे प्रत्यक्ष देवादिदेव गणपतीरायाने सांगितलंय. हे प्रत्यक्ष छत्रपती शिवरायाने सांगितलंय. छत्रपती शिवरायाने सांगितलंय. आणि आपण हे सगळं चुकतो आणि कोणत्या तरी बाबाच्या नादी लागतो आणि सगळ्याचा सत्यानाश करून घेतो. होय की नाही. म्हणून म्हणतोय बुवा बुवानी सांगितलं की वाघासारखं जगा. पण एकच सांगेन बघा या वाघासमोर जाण्याची हिंमत आतापर्यंत फक्त 3 माणसांचीच झाली. वाघापर्यंत जाण्याची हिंमत आतापर्यंत 3 माणसांचीच झाली. एक म्हणजे सांगदेव. प्रत्यक्ष जाऊन कुठे बसला वाघावरती बसला.
दुसरे म्हणजे छत्रपती शिवराय त्यांनी वाघिणीचं दूध काढलं, आणि तिसरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांनी वाघाचा जबडा फाडला. ही 3 माणसं आतापर्यंत वाघापर्यंत पोचली, चौथा माणूस गेलो नाही, आणि जो गेलो तो परत इलेलोच नाही आहे. म्हणून छत्रपती शिवराय असे घडले. म्हणून आपण आज भजन पूजन कीर्तन करतो. या ठिकाणी सन्माननीय संजयजी करलकर साहेब आमचे परम मित्र यांनी माझ्यासाठी 251 रुपयाचं पारितोषिक दिलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. धन्यवाद 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 धन्यवाद. मगाशीच काहीतरी सांगितलं सुरुवातीला, रूपाच्या अभंगाच्या सुरुवातीलाच काय सांगितलं की दारू कशी प्यायची हे प्रात्यक्षिक करून दाखवलं. हो म्हणता टरपल तोडायचं ह्या मार्गा काही जमत नाही, त्यातला काय, कारण आपण गेलेलेच नाही त्या मार्गात, तर माहिती नाही. हो माणूस जाणार असं आणि सांगता कलेक्टर व्हा, मग सगळ्यांची भांडी घाशी. आधी ते 4 टोपच ते चायनीज वाल्याचे ते घालून घ्या, सगळ्यांची राहून दे. म्हणजे सांगूच काय, अहो अभिमानाने सांगा, जे जे आपल्या ओठामध्ये जे पोटामध्ये तेच ओठावरती आलं पाहिजे. हो आपले बाळासाहेब ठाकरे बघा, एकदा शब्द निघाला ना की तो कधी मागे घेतला नव्हता. एकमेव नेता होऊन गेला. काही म्हणा, मला कोणत्या पक्षाची देणं घेणं नाही. एकदा बोललो तर मी बोललो, असं एकमेव नेता आहे. आज दाखवा, सकाळी बोललेलो संध्याकाळी नाही म्हणता, संध्याकाळी बोललेलो सकाळी, दुसऱ्या सकाळी मी त्यातलो नाही म्हणता. काय राजकारण आहे? राजकारण जोपर्यंत हिंदू धर्मावर बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत राजकारण जिवंत होतं. आता राजकारण राहिलेलं नाही, फक्त कारण झालेलं आहे ते. म्हणून तो विषय नको बुवा. म्हणून बघा, बुवांनी दारूचा विषय काढला म्हणून सांगता. एक घेणार होतो ताई, घेणारे सुद्धा म्हणजे मजबूत पोचलेले असतात त्या बामवाले. तो गेलो केम हॉस्पिटलमध्ये, केम हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्या काउंटरला गेलो ना, म्हणता माका नेत्रदान करूचा, फॉर्म द्या फॉर्म. त्या सिस्टरने फॉर्म वगैरे भरला, त्याचं नाव घेतला, फॉर्म भरला, सगळं काय माहिती भरला, आणि तो खाली आला. परत त्याला काय आठवलं, खाली आल्यानंतर परत गेला वरती, परत गेला त्या सिस्टर म्हणता, सिस्टर मगाशी भरलेलो फॉर्म म्हणतं माका दाखवा, मगाशी भरलेलो फॉर्म माका दाखवा म्हणतात. सिस्टर म्हणतात झाला काय? नाही म्हणतात, त्याच्यामध्ये एक मेन्शन करायचं राहिलंय, त्याच्यामध्ये एक मेन्शन करायचं राहिलंय. सिस्टर म्हणतात काय? हो सिस्टर, त्या ठिकाणी मेन्शन असं करा की हा माझा नेत्र म्हणजे डोळा, ज्याला कोणाला लावाल त्याला सांगा एक घोट घेतल्याशिवाय माझं डोळं उघडत नाही. म्हणजे ते घेणार सुद्धा काय कमी नसतं. तो सन्मान्य संदीपजी माडेश्वर यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. स म्हणजे संधीचं सोनं करणारे, डी म्हणजे दिवा पेटवणारे, आणि प म्हणजे परत भिन्नारे, ते म्हणजे सगळीकडे लोकांना जैनच्या ताईने पेडणेकर बुवा घर तिसरीतच बघते का, 2-3 वेळा नापास झाले. फक्त ढोलकी घे, एक गाणं घेतोय. अंडोपाचा भंग साधा करू. बघा, उगवणारा सूर्य मावळणारा आहे. आणि आजकालच्या कलियुगामध्ये असा जगा की आजचा दिवस शेवटचा आहे समजून जगा. कारण आज कोणाचा भरोसा राहिलेला नाही, कधी कोणाचं काय होईल काय सांगता येत नाही. म्हणून असं आनंदाने जगा, आनंदाने सगळे जगतात. एवढं मोठं कार्यक्रम चालू केला नाही. हो गुलाम हिलो खाईना खेचाळलेलो, आणि हे कोरोनाची आठवण करून देतात, तुझ्या तोंडार शिरा पडून दे सकाळी उठून. अहो काय भोगल्याने ती यातना या लोकांनी, आम्ही काय भोगले ते आमका माहिती. त्याची परत आठवण नको, तो को पण नको, रोना पण नको. खरोखर आम्ही आमच्या पिढीने अनुभवलंय, ते येणाऱ्या 70 पिढ्याला सुद्धा तेव्हा अनुभवायला देऊ नको. कारण एवढा कठीण काळ होता. हो तो कठीण काळ परत नको. बुवा कोरोनाचा विषय काढू नका, माका लय वाईट वाटतं. बाकी तुम्ही काही बोला, 2 शब्द माका बोला, काही बोला, पण तो कोरोनाचा विषय नको. कारण कोरोनामध्ये प्रत्येकाने दिवस कसा काढलाय प्रत्येकाला माहिती आहे. आणि खरोखरच आमच्या आई वडिलांची पुण्य आहे, आई वडिलांची पुण्य आहे, आमच्या ग्रामदेवतांची पुण्य आहे. म्हणून आज तुम्ही भजन ऐकताय, आम्ही भजन करतोय, ही त्यांची कुठेतरी मेहरबानी आहे. हो नाही तर खरोखर तो काळ जाऊन दे, त्या काळाचं नाव नको. म्हणून एकच सांगताय बघा,
आता समजा माझं जाताना काय झालं सांगता येत नाही कोणाचं काय, आणि तसा काय होणार नाही 10-15 वर्षा, कारण ह्या बुवा लोकांची माका नाटक मोडूची आहे. 10-15 वर्ष काय होणार नाही, आणि झालंच समजा तर घराकडे नेत असले तर काय म्हणणार, संजय पवार बुवा येता म्हणून म्हणणार नाही, काय म्हणणार, ताई बॉडी येत आहे बॉडी. म्हणजे इंजिन बंद पडलं म्हणजे आपलं काय झालं, माझं काय आणि तुमचं काय, काय झाली, बॉडी झाली. आणि आम्ही आयुष्यभर माझा माझा आणि यमाचा खादा, कोण नाही कोणता. कोणी सांगितलं धर्मपत्नी ती सुद्धा आपली नाही, जिला जानू काय म्हणतात, पिल्लू काय सोन्ना शनाया, ती सुद्धा आपली नाही. ती सुद्धा कोरोनाच्या काळात खिडकीतनं वाकून बघायची, पप्प्याक सांगायची पप्प्या पप्प्या वागता निलानी काय बघ रे. कोण नाही कोणाचे आहे हो, कोण कोणाचं नाही आहे. किती जरी आपण एकमेकावरती प्रेम केलं तरी कोण नाही. अर्धांगिनी आपल्या फक्त उमऱ्यापर्यंत येते, आपले मित्रमंडळी स्मशानापर्यंत येतात, आपले घरचे जे असतात ते लाकडं टाकण्यापर्यंत येतात, जाळण्यापर्यंत येतात. आणि ते जाळण्यामध्ये महत्वाचा भाग घेणारे बघा, तुम्ही स्मशानात गेल्यानंतर साहेब बघा, महत्वाचा भाग घेणारे आपलं चुलतो, आपलं भाव, आपले काका हेच असतात. काय सांगतं, डालडा टाका म्हणजे पटकन जळ, डालडा टाका म्हणजे माझं भाव पटकन जळ. ते सांगणार सुद्धा आपल्या जवळचेच असतं. पटकन माझ्यासारखं गेलो तर काय म्हणणार, ये त्याच्या हातातला पहिला ब्रेसलेट काढून घ्यावा. किती जरी सोनं असलं तरी एवढा सोनं हातात ठेवणार हो, काय नाही. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत जगूया. कारण बघा, आज कैलासाची चंद्रकांत कदम बुवांचं स्मारक झालं, परशुराम पांचाळ बुवांचं स्मारक झालं, विलास पाटील बुवांचं स्मारक होणार आहे. बुवा आपल्या नशिबात फक्त म्हळ. पण मी म्हणतोय तुमचं स्मारक आपण करूया. ह्याच्या स्मारकासाठी एक उभो चिरो आणायचो, उभो चिरो आणायचो, आणि पाटचं टोपासाठी ते शेवाळी येतं बघा पाण्यावर, शेवाळी ठेवायची. माझा काय प्रश्नच नाही, माका एखादं लाकूड उभा केला तरी दिसेल मी आपलं स्मारकासारखं. असो हसत जर गंमत होणार. शॉर्ट टाइम आहे, शॉर्ट टाइमामध्ये गजराच्या माध्यमातून फुलटू गाणी, मनोरंजन, बुवा सुद्धा मी सुद्धा. धन्यवाद. गाणं पुढे आज जवानी पर इतराने वाले कल पछताएगा, सादर करतो तत्पूर्वी फक्त छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय आपण प्रत्येक जण म्हणतो. वयाच्या 50 वर्षामध्ये माझ्या राजाने 350 पार किल्ले काबीज केले. प्रत्येकाला वाटतंय की प्रत्येक किल्ल्यावरती माझ्या राजाचं मंदिर व्हावं. पण मंडळी शोकांतिका आहे, मंडळी शोकांतिका. प्रियकर प्रेयसी जातात नी आपली नावं लिहून त्या गडावरती ठेवतात. तेव्हा वाटतंय आपलं कुठेतरी चुकतंय. महाराजांचं स्मारक व्हावं असं प्रत्येकाला वाटतंय. पण 6 वर्ष झाली अरबी समुद्रामध्ये महाराजांचं स्मारक फक्त रेखाटलं गेलंय, अजूनपर्यंत काम चालू झालं नाही. जवळजवळ 2,500-3,000 कोटी खर्च झाले म्हणून दाखवलं, मी वृत्तपत्रामध्ये वाचवलंय. ते कुठे गेले तेव्हा वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय. एखादी गाडी घेतल्यानंतर त्याच्या पाठीमागे लिहितो राजा छत्रपती शिवराय, बघतोस काय मुद्राकर म्हणून लिहितो. पण मंडळी तीच गाडी संध्याकाळी एखाद्या बिअर बारच्या समोर उभी असली की वाटतंय आपलं कुठेतरी चुकतंय. छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं रयतेचं रक्षण करा. पण आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या वाडीमध्ये तीच रयता झाडाला लटकून मरते. तेव्हा वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय. छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं आया बहिणींच्या अब्रूचं रक्षण करा. पण माझ्या आया बहिणींच्या अब्रूची लक्तर वेशीवरती चांगली जातात. तेव्हा वाटतंय आपलं कुठेतरी चुकतंय. आणि हे सगळं शिवचरित्रामध्ये वाचायला मिळतंय. पण मंडळी आजकाल छत्रपती शिवरायांचा धडाच पाठ्यपुस्तकातून गायब व्हायला लागलाय. तेव्हा वाटतंय
आपलं कुठंतरी चुकतंय, आपलं कुठंतरी चुकतंय, आपलं कुठंतरी चुकतंय. फक्त कपाळावरती चंद्र करून कानामध्ये पाळी घातली म्हणजे झालं नाही. तर छत्रपती शिवरायांचे गुण घ्या. एवढंच सांगून रूपाचा अभंग साध्य करतो. धन्यवाद. रूप पाहता लोचणी, रूप पाहता लोचणी, सुख 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 झाले Thank you.
धन्यवाद.